नमस्कार मित्रांनो, स्वागतम सुस्वागतम। मित्रांनो, मी देवानंद डांबरे इझी सायन्स अँड मॅथ्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये एक्सटर्नल रेस्पिरेशन आणि इंटरनल रेस्पिरेशन यामधील फरक पाहणार आहे। म्हणजेच मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बाह्य श्वसन व अंतःश्वसन यामधील फरक पाहणार आहे। चला मित्रांनो, एक्सटर्नल रेस्पिरेशन आणि इंटरनल रेस्पिरेशन यामधील फरक पाहू। एक्सटर्नल रेस्पिरेशनमधील मुद्दा क्रमांक 1, द एक्सचेंज ऑफ गॅसेस बाय नोज इज कॉल्ड ॲज एक्सटर्नल रेस्पिरेशन। आणि इंटरनल रेस्पिरेशनमधील मुद्दा क्रमांक 1, द एक्सचेंज ऑफ गॅसेस between cell and tissue fluid is called as internal respiration। मित्रांनो, या मुद्द्यामध्ये एक्सटर्नल रेस्पिरेशन आणि इंटरनल रेस्पिरेशन यांच्या व्याख्या दिलेल्या आहेत। जर तुम्हाला व्याख्या लिहा अशा प्रकारचा प्रश्न आला असेल तर तुम्ही ह्या व्याख्या लिहू शकता। एक्सटर्नल रेस्पिरेशनमधील मुद्दा क्रमांक 2, इट इन्व्हॉल्व द प्रोसेस ऑफ ब्रीथिंग। आणि इंटरनल रेस्पिरेशनमधील मुद्दा क्रमांक 2, इट डज नॉट इन्व्हॉल्व द प्रोसेस ऑफ ब्रीथिंग। एक्सटर्नल रेस्पिरेशनमधील मुद्दा क्रमांक 3, इट ऑकर्स इन लंग्स, म्हणजे ही प्रक्रिया फुफ्फुसामध्ये घडून येते। इंटरनल रेस्पिरेशनमधील मुद्दा क्रमांक 3, इट ऑकर्स इन बॉडी टिश्यू, म्हणजेच इंटरनल रेस्पिरेशन हे शरीराच्या ऊतींमध्ये घडून येते। एक्सटर्नल रेस्पिरेशनमधील मुद्दा क्रमांक 4, इट ऑकर्स बिटवीन द बॉडी अँड द एक्सटर्नल एन्व्हायरमेंट, म्हणजेच ही प्रक्रिया शरीर व बाह्य पर्यावरण यामध्ये घडून येते। इंटरनल रेस्पिरेशनमधील मुद्दा क्रमांक 4, इट ऑकर्स ॲट द सेल्युलर लेव्हल, म्हणजेच ही प्रक्रिया शरीरातील पेशी स्तरावर घडून येते। एक्सटर्नल रेस्पिरेशनमधील मुद्दा क्रमांक 5, इट इज अ मेकॅनिकल प्रोसेस, म्हणजेच ही एक यांत्रिक प्रक्रिया आहे। आणि इंटरनल रेस्पिरेशनमधील मुद्दा क्रमांक 5, इट इज अ केमिकल प्रोसेस, म्हणजेच ही एक रासायनिक प्रक्रिया आहे।